12वीचे आता एक्झाम झालेत आणि सगळ्यांना वाटतंय की आता काहीतरी करिअर केलं पाहिजे. सगळ्यांना कन्फ्युजन आहे की एक्झॅक्टली करिअर तरी काय करायचं? सगळ्यांनी सायन्स घेतलंय, आर्ट्स, कॉमर्स सगळं घेतलंय. पण करायचं काय आता? तर मेडिकल फील्डमध्ये आणखी एक टॉपचा आता एक विषय चाललाय म्हणजे बी-एस-सी इन रेडिओलॉजी. हा बी-एस-सी रेडिओलॉजी असा आहे की तुम्ही डॉक्टर तर नाही यामध्ये, पण हॉस्पिटलचा तुम्ही एक बॅकबोन म्हणून काम करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे की बी-एस-सी रेडिओलॉजी प्रोग्राम केला पाहिजे की नाही केला पाहिजे. आणि एक बेस्ट ऑप्शन आहे हा मेडिकल फील्डमधला पॅरामेडिकल फील्डचा टॉप ऑप्शन म्हणजे बी-एस-सी रेडिओलॉजी. ठीक आहे, तर आता आपण व्हिडिओ स्टार्ट करू. रेडिओलॉजी म्हणजे काय? रेडिओलॉजी म्हणजे एक मेडिकलमधला एक खूप महत्त्वाचा फील्ड आहे की जिथे बॉडीच्या आतल्या इमेजेस क्रिएट केल्या जातात. ओके, बॉडीच्या आतल्या म्हणजे जसं काय एक्सरे. एक्सरे म्हणजे काय? आपण सगळ्यांना एक्सरे माहिती आहे. पहिली गोष्ट सगळ्यांना एक्सरे माहिती आहे. तर एक्सरेमध्ये काय होतं की आपले बोन्स कुठे फ्रॅक्चर्स वगैरे किती आहेत ते सगळं आपण एक्सरेमध्ये समजतो. ठीक आहे, नंतर आहे सिटी स्कॅन. सिटी स्कॅनमध्ये काही 3D इमेज जर हवी असेल, प्रॉपर 3D इमेज, ब्रेनचे काही इश्यू असतील किंवा आणखी ब्लिडिंग वगैरे असेल तर आपण सिटी स्कॅन प्रिफर करतो. MRI मसल, शोल्डर जॉईंट्स सगळे शोल्डरमध्ये सगळे जॉईंट्स प्रॉपर MRI क्लिअर दिसतात. UAG अल्ट्रासोनोग्राफी झाली, त्यामध्ये किडनी स्टोन असेल सगळ्या गोष्ट त्यामध्ये पण समजून येते. मेमोग्राफी म्हणजे ब्रेस्ट रिगार्डिंग काही कंप्लेंट्स असतील, ब्रेस्ट कॅन्सर झालं त्यासाठी मेमोग्राफी करावी लागते. डेक्झा स्कॅन म्हणजे डेक्झा स्कॅन कशामध्ये आला की आपली बोन डेन्सिटी किती आहे, कॅल्शियम लेवल किती आहे आपल्या बॉडीमध्ये, ती सगळे डेक्झा स्कॅनमध्ये समजते. आणि पेट स्कॅनमध्ये काय, कॅन्सर रिलेटेड कॅन्सरच्या आधीचा एक स्कॅन असतो, त्यामध्ये कॅन्सर क्लिअर दिसतो, त्याला बोलतात पेट स्कॅन. हे सगळं कशामध्ये येतं? रेडिओलॉजीमध्ये येतं. डॉक्टर पेशंटला डायग्नोज करतो, पण त्याला एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे रेडिओलॉजी टेक्निशियनकडूनच त्याला समजतं. म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये काम करणारे युसेन हिरो असता. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी सुद्धा बी-एस-सी रेडिओलॉजी केली आणि मी एक हॉस्पिटलमध्ये जॉब करते रेडिओग्राफर म्हणून. तर या कोर्सची डिटेल्स करायची झाली तर हा एक अंडर ग्रॅज्युएट 3 इयरचा कोर्स आहे. ड्युरेशन 3 वर्षाचा असतो यामध्ये. आणि या कोर्समध्ये आपण काय शिकतो तर बेसिकली फर्स्ट इयरला आपण ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी शिकतो, बरोबर. आणि रेडिओलॉजी रेडिओलॉजी मशीन हँडलिंग कशी करायची हे थेरीमध्ये पूर्ण शिकवलं होतं. एक्सरे, सिटी स्कॅन, MRI कशी वर्किंग प्रोसेस त्यांची आहे हे पण आपल्याला पूर्ण शिकवलं जातं. ठीक आहे, पर रेडिओलॉजी सेफ्टी काय असते, पेशंट पोझिशनिंग कशी असते, थेरी प्लस प्रॅक्टिकल दोन्ही आपल्या यामध्ये कोर्समध्ये कव्हर केलं जातं. नंतर काय बघतो आपण, एलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर या कोर्समध्ये पहिली गोष्ट, जो 12वी सायन्स असेल PCB तो हा कोर्स प्रॉपर करू शकतो आणि त्याला मेडिकल फील्डचं नॉलेज आहे. बायोलॉजी आहे म्हणजे मेडिकल फील्डचं पूर्ण नॉलेज आहे, तर हा तो कोर्स करू शकतो. काही कॉलेजमध्ये कसं डायरेक्ट ॲडमिशन होतो आणि काही कॉलेजमध्ये एंट्रन्स एक्झाम असतात. एंट्रन्स एक्झाम कोणत्या कॉलेजमध्ये असू शकतात तर गव्हर्नमेंट कॉलेजेस झाले, एम्स झाले, दिल्लीसारखे कॉलेजेस, त्यामध्ये एंट्रन्स एक्झाम असू शकतात. आणि मार्क्स असं काय नाही आहे की कमी मला मार्क्स आले, जास्त मार्क्स आले तर मी प्रायव्हेटला घेईन, ऐकते घेईन तिथे, तसं काही विषय नाही आहे. कमी तुम्हाला मार्क्स आले तरी तुम्ही या कोर्समध्ये ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे, आणि आता पुढचा विषय आला इंटर्नशिप. इंटर्नशिपमध्ये काय एक्झॅक्टली काय, इंटर्नशिप किती वर्षाची असते, कसं काय. आता माझी बेसिकली तर 2 वर्षाचा माझा प्रोग्राम झाला पूर्ण, फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड वर्ष माझा तिसरा वर्ष, त्यामध्ये पूर्ण इंटर्नशिप आली माझी. आणि या फील्डमध्ये पहिली गोष्ट म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज खूप महत्त्वाचं आहे. जेवढा तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज कमवाल तेवढं तुमच्या या फील्डमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. मी माझ्या अनुभवानुसार सांगतो की रेडिओलॉजी बेस्ट फील्ड आहे पहिली गोष्ट म्हणजे. आणि खूप आता करतायत रेडिओलॉजी, चालले स्कोप वाढत चालले रेडिओलॉजीला, डायग्नॉस्टिक सेंटर वाढत आहेत, त्यामुळे रेडिओलॉजी स्टुडंट ॲडमिशन घेत आहेत सुद्धा. आणि मला तर पहिली गोष्ट म्हणजे कॉलेजमधून प्लेसमेंट मिळाली होती. सो मग मी इंटर्नशिप जॉईन झाली माझी आणि आता इंटर्नशिप कंप्लीटही व्हायला आले माझी. तर ॲक्च्युली पेशंटसोबत काम करताना खूप चांगली फिलिंग येते, पॉझिटिव्ह फिलिंग येते. म्हणजे ते लोक आपल्याला एक देव समजतात, फ्रँकली स्पीकिंग बोलायचं झालं तर. मज्जा येते पण इंटर्नशिप करताना. आणि रिअल एक्सपिरियन्स खूप मिळतो, जॉब मिळवताना पण खूप मज्जा येते. पण ॲक्च्युली इंटरव्ह्यूज होता जॉबसाठी, सगळ्या गोष्टी ते तर आपल्याला हँडल करावंच लागतं भविष्यामध्ये. आणि यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी बघायची झाली तर रेडिओलॉजी फील्डमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी एवढ्या आहेत की खूपच आहेत. मास्टर्समध्ये तर मास्टर नंतर तर एवढ्या आहेत की भरपूर, एक एक टॉपिकवर ऑपॉर्च्युनिटी आहेत, ते कोणाला माहीत सुद्धा नाही. त्यावर सुद्धा डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मी तुम्हाला नक्की व्हिडिओ बनवून देईन, तसं मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये तुम्ही जॉब करू शकता पहिली गोष्ट म्हणजे. नंतर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जॉब करू शकता, डायग्नोस्टिक सेंटर,
इमेजिंग सेंटर झाले, त्यामध्ये खालील रोल कसे प्ले कराल. तर फर्स्ट आहे रेडिओग्राफर. ॲज अ तुम्ही रेडिओग्राफर म्हणून ओळखले जाऊ शकता, पहिली गोष्ट म्हणजे. आणि एक्सरे टेक्निशियन सुद्धा काम करू शकता, एक पर्टिक्युलर मशीन सोबत काम करू शकता. सिटी स्कॅन झालं, MRI झालं. आणि फ्युचरमध्ये तुम्ही जर स्पेशलायझेशन केलं तर हाय लेवल जॉब भेटतात, ही खरी गोष्ट आहे. ते जे माझे सिनियर्स आहेत त्यांना ॲक्च्युअलमध्ये खूप चांगली सॅलरी आहे, कारण त्यांना एक्सपिरियन्स एवढा आहे. 10-10, 15-15 वर्षाचा त्यांना एक्सपिरियन्स आहे, म्हणून ते आता चांगल्या ठिकाणी जॉब करतायत. आणि सगळ्यात लास्ट म्हणजे सॅलरी. आता सॅलरी किती असते हे बघा, आता प्रत्येक एरियानुसार सॅलरी डिपेंड असते आणि प्रत्येक हॉस्पिटलनुसार, प्रत्येक डायग्नोस्टिक सेंटरनुसार तिथे कसा पेशंटचा फ्लो आहे त्यावर सगळी सॅलरी डिपेंड असते. की आपण असं सांगू शकत नाही की मला एवढी सॅलरी द्या, तेवढी सॅलरी. फ्रेशरला सॅलरी कमीच असणार, कुठे जा, कोणत्याही फील्डमध्ये जा, फ्रेशरला सॅलरी कमीच असणार. हां, जर तुम्हाला 2 ना 3 वर्ष एक्सपिरियन्स असेल, 4-5 वर्ष एक्सपिरियन्स असेल, तर तुमचा हात कोणी पकडू शकत नाही. स्टार्टिंग सॅलरीज 15 ते 30 हजारापर्यंत स्टार्ट होते रेडिओलॉजीमध्ये, स्टार्टिंगच. मग तुम्ही एक्सरे करा, सिटी करा किंवा MRI करा. स्टार्टिंग तर बेसिकली स्टुडंट काय करतात, एक्सरेमध्ये स्टार्टिंग 6 महिने एक्सरेमध्ये इंटर्नशिप करतात. नंतर मग हळूहळू सिटीमध्ये जातात, कारण एक्सरे हा बेसिक आहे. नंतर मग तुम्ही सिटी स्कॅन करू शकता, कारण सिटी स्कॅनला वेळ लागतो शिकायला. सिटी स्कॅनच्या मशीन सुद्धा वेगळ्या आहेत, सिमेन्सचे, जीची आहे, फिलिप्सची मशीन आहे, तोशिबाची, या वेगवेगळ्या मशीन्स आहेत. त्यावर तुम्ही जेवढ्या मशीनवर काम कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे, पहिली गोष्ट म्हणजे. आणि तुमचा एक्सपिरियन्स वाढला ना की तुम्हाला 40 ते 60 का 1 लाखाच्या वरती सुद्धा सॅलरी भेटू शकते. कारण माझे जे सिनियर्स आहेत त्यांना ॲक्च्युअलीमध्ये 1 लाख प्लस सॅलरी आहे इंडियामध्येच, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये खूप सिनियरमध्ये त्यांना खूप सॅलरी आहे. त्यांना काय एक्सपिरियन्स आहे 10-10 वर्षाचा. आणि काम काय, फक्त बसून चेअरवर बसून स्कॅन करायचं आपलं, बाकी काहीच काम नसतं. की पेशंट उचलायचं, हे करायचं, ते करायचं, काहीच नाही. आणि तुम्ही एक्सपर्ट झाला, तुम्ही अब्रॉडला जाऊ शकता आणि अब्रॉडमध्ये स्टार्टिंगच सॅलरी 4 लाख आहे. म्हणजे तुम्ही अब्रॉडमध्ये जाऊन स्वतःचं डायग्नोस्टिक सेंटर सुद्धा ओपन करू शकता डायरेक्ट. तिथे विजा जर तुमचा प्रॉपर क्लिअर झाला, तुम्ही तिथे डायग्नोस्टिक सेंटर सुद्धा ओपन करू शकता. म्हणजे एवढी अब्रॉडला मागणी आहे रेडिओलॉजी फील्डची, तेवढी इंडियामध्ये नाहीये. पण इंडियामध्ये सॅलरी आहे, चांगली आहे. वेस्टर्न साईड, बँड्रा, तिकडे गोरेगाव, अंधेरी, त्या साईडला सुद्धा चांगली सॅलरी पडते. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण जॉब करतात काही, तिथे सॅलरी चांगली असते. आणि पहिली गोष्ट म्हणजे हा कोर्स आहे खूप रिस्पेक्टफुल आहे. रेडिओलॉजी फील्डमध्ये रिस्पेक्ट खूप आहे, जबरदस्त रिस्पेक्ट आहे. एक्सरेमध्ये या तुम्ही, पेशंट आले ते ऑब्व्हियसली सर बोलणार, सर हे एक्सरे करायचं आहे. आधी आपण सगळं बघतो त्यांचं पेशंटचं काय आहे सगळं. आधी आपण पूर्ण फॉर्मॅट बघतो, काय एक्सरे करायचं आहे, काय सिटी स्कॅन करायचं आहे. पेशंटला आपण आत घेणार, सगळं करणार, ते बोलणार सर काय रिपोर्ट आहे. तर आपलं परमिशन नसते रिपोर्ट सांगायची, बरोबर की नाही. तर डॉक्टर सुद्धा आपल्याला तेवढी रिस्पेक्ट देतात. ते सुद्धा आपल्याला चेअर देतात बसायला, की बघा काय स्कॅन आहे, कसं काय काय वाटतं का तुम्हाला, मग आम्हाला पाठवा. जे MBBS डॉक्टर असतात, ICUचे डॉक्टर असतात, कोणी कन्सल्टंट असतात, स्वतः येणार. काय वाटतं का सर तुम्हाला, बघा ना काय आहे, काय याच्यामध्ये ब्लीड वगैरे कुठे वाटते का. कारण त्यांना माहिती आहे आपण दिवसा 1000 एक्सरे बघतो, 1000 स्कॅन बघतो. त्यांना माहिती आहे आपल्यापेक्षा यांना जास्त एक्सपिरियन्स आहे, त्यांनाच नॉलेज आहे. आपल्याच बरोबर समजतं किती पेशंटला काय ब्लिडिंग. अरे स्कॅन बघूनच सगळं समजतं किती काय. HRCT एकदम सिटी स्कॅन केलाय मी, तर बघूनच त्याला TB आहे की नाही, मग मास्क लावून जायचं. तर आधीच HRCT पेशंट आला की आधीच मास्क लावून जातो मी, हे रिझन आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जॉब खूप रिस्पॉन्सिबल आहे. एक छोटीशी गोष्ट पण ना पूर्ण वाट लावून टाकेल लाईफची. आणि जेव्हा स्कॅन करतो आपण, थोडा पण स्कॅन कट नाही झाला पाहिजे, पूर्ण प्रॉपर स्कॅन आला पाहिजे, प्रॉपर हिस्ट्री आपण घेतली पाहिजे, तरच रेडिओलॉजी चांगलं डायग्नोसिस करू शकतात आणि चांगला रिपोर्ट सुद्धा येऊ शकतात ते. आणि आपलं काम परफेक्ट असेल ना, डॉक्टर पूर्ण, हे बघा डॉक्टर ना पहिली गोष्ट म्हणजे जो रेडिओलॉजिस्ट आहे तो संपूर्ण आपल्या स्कॅनवर डिपेंड असतो आणि हिस्ट्रीवर डिपेंड असतो. आता आपण हिस्ट्रीच ना TBची घेतली आणि त्याला TB होता 2 वर्षापूर्वी, तर डॉक्टर काय डायग्नोज करणार आहे. जर नॉर्मल कुठे असेल TBचं काय पॅथॉलॉजी दिसत असेल तर डॉक्टर इग्नोर नाही करणार, बरोबर की नाही, असं होईल. आणि प्रेशर आहे या फील्डमध्ये, मी सांगत नाही की पूर्ण आराम असतो, प्रेशर आहे. एक्सरेमध्ये प्रेशर असतो, आहे ते खरी गोष्ट आहे. एक्सरेमध्ये पेशंट असतात, एक्सरेमध्ये प्रेशर असतो. सिटी MRI मध्ये खूप पेशंट, गर्दी खूप असते आणि पेशंट असतात. आणि पहिली गोष्ट खूप रिस्पेक्ट आहे या फील्डमध्ये. तर मी तुम्हाला सल्ला देतोय की हे बघा बेस्ट कोर्स या पॅरामेडिकल फील्डमध्ये, तुम्ही डॉक्टरकडे जा, इंजिनियर, ते मतलब नाही गोष्टीचं काय, टाइम वेस्ट आहे 5 वर्ष त्यामध्ये. पण ह्या फील्डमध्ये डिप्लोमा सुद्धा आहे आणि डिग्री सुद्धा आहे. डिप्लोमा 2 वर्षाचा असतो आणि डिग्री 3 वर्षाची असते, ठीक आहे. आणि प्लस तुम्ही यामध्ये मास्टर सुद्धा करू शकता, मास्टरला PhD करू शकता. मास्टरमध्ये खूप ऑपॉर्च्युनिटी, खूप भविष्यात खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत. आता सगळ्या AI बेस मशीन आल्यात, तर त्यामध्ये सुद्धा खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत की कसं काय सगळ्या गोष्टी त्यामध्ये सुद्धा क्लिअर तुम्हाला होऊन जातील, ठीक आहे. हां, AI मशीन खूप आल्या, त्यामध्ये MRI झाले, सिटीच्या सगळ्या नवीन नवीन मशीन आल्या आहेत. तर आता ओव्हरऑल बघायचं झालं तर तुम्हाला रेडिओलॉजी फील्डमध्ये जर कोर्स करायचा आहे
तर हे बघा बेस्ट ऑप्शन या मेडिकल फील्डमधला पहिली गोष्ट सांगायची झाली तर. ठीक आहे. आणि अजून तुम्हाला याच्या काही डिटेल्स व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगा. बेस्ट कॉलेजेस कोणते आहेत, फीज स्ट्रक्चर कसं आहे, आणखी ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आहे, या सगळ्या गोष्टी. कारण आता 12वीचा रिझल्ट लवकरच लागतील, एक्झाम तर झालेत. ठीक आहे. तर तुम्हाला मी प्रॉपर गाईड करेन. पूर्ण आपला व्हिडिओ मराठीमध्ये असणार आहे. तर प्रॉपर सपोर्ट सुद्धा करा मला. आणि व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओला लाईक एकदा करा, कमेंट करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ॲटलिस्ट ते प्रॉपर निर्णय घेऊ शकता. ठीक आहे. तर ठीक आहे, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चालेल.